भावना चांगल्या आहेत, सकारात्मक आहेत आणि पत्रकारितेतून माझा जन्म वरळीतला आहे, वरळीच्या बिडडी साईडला आहे. याच जांभोरी मैदानात मी संघाच्या शाखेत पहिल्यांदा गेलो. पत्रकारितेच्या अनुभवामुळे समाज नेमका कसा चालतो आणि समाजासमोर समस्या काय उभ्या राहतात याचा एक चांगला अंदाज या निमित्ताने आला. प्रश्न मांडता आले, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समजून घेता आल्या. राजकीय जीवनाची सुरुवात ही 1 तारखेला कळेल कशी होईल, पण वातावरण सकारात्मक आहे. जसं मी आधी म्हटलं होतं, आपल्यापैकी काही मित्रांनी मुलाखती केल्या त्यात, तर 2 राऊंडमध्ये ही निवडणूक चालते. पहिला राऊंड हा नोंदणीचा होता आणि एक विक्रमी आकडा नोंदणीचा भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष आणि माझ्या मित्रपरिवाराने सुद्धा केला. सगळ्यात मोठं आव्हान हे ऑड डेला आज या सगळ्या मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि बॅलेट पेपरवरचं आहे. मला विश्वास आहे ज्यांनी आपल्याकडे नोंदणी केली, भारतीय जनता पार्टीसाठी नोंदणी केली, कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले, भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी खूप कष्ट केले आणि एक मोठा आकडा आपण अचीव करू शकलो. मला असं वाटतं की या सगळ्या प्रयत्नांना यश येईल, परमेश्वर आपल्याला यश देईल. धन्यवाद. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कोणती निवडणूक हे आव्हानच असते आणि परीक्षाच असते आणि प्रत्येक उमेदवाराला ती परीक्षा द्यावी लागते. मी पहिल्यांदाही परीक्षा देतोय, त्यामुळे यातले अनुभव समजतील. पहिला खरं तर एक वेगळी निवडणूक तुमची म्हणाल, कारण लोकसभेत झालेल्या पराभवानंतर तुमचा विजय हा एक नवसंजीवनी ठरू शकतो सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि या सगळ्यासाठी, तर भाजपसाठी म्हणजे एकंदरीत राज्यात, कारण ज्या पद्धतीने हे झालं होतं. अशी सर्वदूर भावना आहेच, पण जय पराजय हा राजकीय पक्षाच्या एकंदरीतच वाटचालीत असतो. कारण भारतीय जनता पक्ष हा काही काल तयार झालेला पक्ष नाही. खूप मोठे पराजयसुद्धा भारतीय जनता पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी पचवले आहेत आणि विजयसुद्धा सेलिब्रेट केले आहेत आणि चांगलं सरकार, सुशासन, प्रशासन भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनी ठिकठिकाणी दिलं आहे. त्यामुळे ही भावना खरी आहे. जरा विजय झाला तर भारतीय जनता पक्षाला एक चेतना मिळेल, पण तरीसुद्धा माझं असं मत आहे की इन ऑल ऑड्स पक्ष आपली वाटचाल करतच राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.